कांद्याने मला पाणी सुटलं. पीस भेटतात बघा ते असं वाले. नाही एवढं त्यांच्याकडे ना हे वाले असेल त्यांच्याकडे. हे कोणतं? हे 530 ला ह्याच्यामध्ये. तर यांचं आलेलं आहे. एकच आले का रे? 2 बर्गर ती बोलली, एक पेंडिंग आहे ना? एकच आहे. नाही 2 बर्गर मागवले ना तू. कॅन्सल केलं. चालेल कॅन्सल नाही, बरोबर खाशील तू. हा कोक फ्लोट. हॅलो गाईज, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर सो गाईज, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि कोणी नवीन असेल तर चॅनल नसेल सबस्क्राईब करता पटकन आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच आपले व्हिडिओज बघायला भेटतील. आणि आय होप आम्ही आलो काश्मीरवरून आणि काश्मीरमध्ये आम्ही खूप सारा एन्जॉय केला. ते तुम्ही आमचे व्लॉग तर सगळे बघितले आणि खूप मस्त वाटलं. काश्मीरला पण जम्मूला पण आम्ही राहिलो आणि एवढा बर्फ बघितला, खूप खूप भारी वाटलं. आणि सो आता तर आम्हाला येऊन आता झाले म्हणजे 2 दिवस झाले इथे येऊन. तर त्याच्यानंतरला मग आज थोडीशी साफसफाई वगैरे केली, काल पण केली. आणि आज थोडंसं सामान वगैरे ठेवलं. तर उद्या फक्त साड्या वगैरे कपाटामध्ये सेट करायचे. आणि आता सगळं झालं आहे काम वगैरे माझं. तर ना रिथवीला घेऊन मी थोडी बाहेर चालले आपल्या इथेच नवी मुंबईमध्ये, कारण की थोडी काम आहेत रिथवीची पण. रिथवीसाठी काही गोष्टी घ्यायच्या आहेत आणि असंच चाललं आहे. तर चला तुम्ही आमच्यासोबत. आणि घरातली सगळी कामं पण झालीत. आणि आता जर आमच्याकडं पाणी पण येत नाही ना कालपासून, तर त्याच्यासाठी मग विचार केला चला आता घरात थांबून तरी काय जी कामं आहेत ती आपण पूर्ण करून घेऊया. तर चला गाईस तुम्ही आमच्यासोबत. आणि आज मी कशी दिसते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. हा आपला कुर्ता आहे, कधीचाच आहे. आज बोलली चला कुर्ता घालते. तर चलो गाईज तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू. विक्रांत गेला आहे पुढे रिथवीला घेऊन, गाडी ऑन पण केले त्याने. तर मला फोन आला होता तर मी त्याला बोलली चला 2 मिनटामध्ये येते म्हणून. तर चला आमच्यासोबत. आम्ही तर कुठे फिरतो आहे ते. चलो बाय गाईज, बाय बाय. आणि सासू सासरे बाहेर बसलेले आहेत. तर त्यांना पण बोललो आम्ही तुम्ही येत्या का? तर ते बोलतात नको, आम्ही तर खूप थकलो आहे, तुम्ही नको जाऊन या, आम्ही घरी आराम करतो असे बोलले. बोलले ठीक आहे चला, तेवढंच रिथवीला थोडंसं बाहेर पण घेऊन जाते. आणि चलो गाईज तर आपण जाऊया बाहेर. आणि मी जायच्या अगोदर कधी पण ना रूम्समधले फॅन्स लाईट सगळं ऑफ करते, कारण तिथं सासूबाई आहेत ना बिलबद्दल बोलतात म्हणून. हे बघा किती सामान आहे अजून घरामध्ये, तसंच आहे. चला गाईज आता आम्ही निघालोय जाण्यासाठी बाहेर. रिथवीला घेऊन ये बघा, रिथवी कशी बसले. काश्मीरवरून आल्यापासून रिथवी थोडी मला वेगळीच वाटते आमची, म्हणजे मस्तीचं प्रमाण तर खूप जास्त वाढलंय तिचं. चला आता चाललोय आम्ही इथं नेरूळला जाऊया ना. नेरूळला जातोय. आणि माझा नवरा एवढा थकलाय ना, खूप थकलाय, माहित नाही का कशाने थकलाय तो. बोलतो झोप नाही पूर्ण. खर्च जास्त बोलता तुम्ही, खर्च बोलते जास्त. आणि गाणे मग कुठला लावलाय. चला गाईज आता आम्ही चाललोय इथून, आता निघतोय. आणि चला तुम्ही पण आमच्या सोबत. आता आपण काश्मीर तर फिरलो, आता आपण नवी मुंबई तुम्हाला दाखवते. नवी मुंबईमध्ये आम्ही कुठे फिरतोय ते. तर चला गाईज पटापट जाऊया आता. चलो जाऊया ना बाबू. बाबू तर काय बाबूच आहे. घ्यायचं ना. हो तर काय आम्ही आलो नेरूळला. काय हो माझं नेटवर्क नाही दाखवते. कसला नाही तुम्ही नंतर हॉटस्पॉट द्या, कारण मी 2 वेळा केलं ना तुम्हाला, तर व्यवस्थित आहे. चल देतो ना हॉटस्पॉट तुला आताच. काय सो काय आम्ही आलो डायपर घेण्यासाठी इथं. हे ते इजीचे डायपर घ्यायचे ना. कुठले घेतो तू? मोठाला घे ना. मॅगी घेऊन गेली होती ना मीडियम वाले. ते 50 भेटतील ना ते वाला नाही. 75 पीस भेटतात बघा ते असं वाले. नाही एवढं त्यांच्याकडे ना हे वाले असेल त्यांच्याकडे. हे कोणतं? हे 530 ला ह्याच्यामध्ये 74 पीस आहे. 530 ला आहे. त्याच्या पाहिजे तर एक सॅम्पल पीस मिळेल. आहे का? 8 रुपयाला आहे, म्हणजे ओपन नाही आहे. असंच नाही, मला पूर्ण असंच घ्यायचं. मग हा घेऊ का? नाही तर चांगल्यावालाच घेते ना. याच्यात आणि याच्यात फरक काय आहे? क्वालिटी सेम आहे ना की अलग आहे? वेगळं आहे क्वालिटी जरा चांगली आहे, कारण जरा स्टे करतील का? असं हे स्मॉल साईज आहे, असं सॉफ्ट वगैरे आहे. सेम वाटते मला.
मग काय ते पप्पा आणतात ना ते पण सेम वाटतं मला. ह्याच्यात किती पीस बोलले? 50 74 ना. 50. साईज एवढी असेल. आणि हे स्टिकवाले आहे. हे स्टिकवाले नको मला, ते निघून जातं. मग कितीला घेतला मग? मॅमी पोको मला वाटते 320 ना मॅमी पोको. हेच घे ना मग ट्राय करू. मीडियम साईजचा पण आहे तिथे. ओपन नाही ना. नाही तुम्ही बोलत ना आहे. पण ते दिसणार नाहीये पॅक. हे पण पॅकच आहे. हा घेऊन टाकू आपल्या 8 रुपयाचे. काय घेऊन टाकू साईज समजेल. काय बघते साईज चेंज करून टाकू. साईज चेंज करून होईल भेटेल. खोलून बघ पैसे ना आता. रिटर्न नाही. आता खोलून बघू. हां तर उद्या 8 रुपये दिवशी करू केलं ना. असतं ना. तसं पण होईल. होईल का? हा मॅमी पोको सारखा नाही ना स्टेकर नाही है ना. हे नाही तेवढं तशीच क्वालिटी आहे. क्वालिटी तीच आहे ना. नवी बॉक्सचं घेऊन टाक एखादा. मॅमी पोको नंतर घेतो. आता घरातच काय करू? कुठला घेशील? हा घेशील ना? हा घेतला. हां कुच्ची कुच्ची काय मॉम असं घेत जा ना. मस्त आलू ब्लॉगमध्ये छान वाटतं. कुच्ची कुच्ची नाही त्याचं. फिडर घ्यायचे नाही भेटले तर पप्पा आला तर ते बॉम्बेवरनं तर बोलली इथं सो गाईस 530 रुपीजला घेतलं आहे 74 पीस. मी त्याला बोलले डुगूचं पण एक घेतलं असतं ना. नंतर येऊन यायचं तर बघा बघा हाल बघायची. आज हा यूज करून ना म्हणजे नवीन पॅकेट थोडीशी सोडून जायचं. हा फिरायला चला. तो काय खाणार तू आज? हा तर चला गाईज आता आम्ही आहे ना इथं जुडिओच्या बाहेर उभी आहे. पण माझा नवरा मला जुडिओमध्ये घेऊन नाही जाणार आहे शॉपिंग करायला. कारण तो मला बोलला शॉपिंग. तर मला बोला काश्मीरची मी शॉपिंग केलेली आहे त्याच्यासाठी तर तुला आता परत शॉपिंग करायला भेटणार नाही आहे ना. आता आमची कामं झालीत. बाबूला डायपर पण घेऊन झाला आहे. आता तिथं मेडिकलमधून थोड्याशा गोष्टी घ्यायच्या त्या घेऊ आणि मग आता काय कुठे चाललं आपण. खायला तुला नाही मला बाबूला हा असं खोटं बोलतो आणि म्हणजे बदनामी करतो. खाते म्हणून काय नाही खात मी बाहेरचं. कोणा जायचं बाबूला तर आणलंय सोबत. ती छोटी आहे. सांगा जरा डाएट कर. झाडात येऊ नको जास्त. मी डाएटच करते. तुम्ही सांगा डाएट तर करते मी पण ते झालं पाहिजे ना चांगला. चला जाऊया गाईस. आता हा बोलतोय जायचं मॅगडीमध्ये कारण की मी नाही काय खाणार आहे. विक्रांत खाईल आणि बाबू खाणार आहे. त्यांच्यासाठी आम्ही चाललो. चुपच खोटारड्या. मी कशाला खाऊ. मी खातच नाही तर चालेल ठीक आहे. आणि या मॅगडीमध्ये मी आलीच नाही ना विक्रांत. आली का रे मी नाही आली मी या मॅगडीमध्ये आलीच नाही. कुठं बसूया आपण तुम्ही बसायला. कुठे बसूया. इथे इथे बसूया. ती जास्तच मोठी आहे. तिथं पहिल्यांदा ना विक्रांत मी नाही तू जायचं ऑर्डर द्यायला. कुठं चल जाऊ दे. तू जा चल मग येते. हिला एकटी हे दाखवायचं नाही आता ऑर्डर करतो. हां म्हणजे तुझ्यासाठी फ्राईज घेतले. तुझ्यासाठी 2 बर्गर. तुझ्यासाठी 1 कोक. माझ्यासाठी फक्त कोक फ्रूट समजला. 2 बर्गर खाऊ. हां तू 2 बर्गर. मी खाणार नाही. मी डायटिंगवरती मी खाणारच नाही आहे. तू उगाच लगेच बोलणार मला सगळेजण कमेंट करून की हा रियन्सला बाहेरचं खायला पाहिजे. मी बाहेरचं खात नाही. तर यांचं आलेलं आहे. एकच आले का रे. 2 बर्गर. ती बोलली 1 पेंडिंग आहे ना. एकच आहे. नाही 2 बर्गर मागवले ना तू. कॅन्सल केलं. चले कॅन्सल नाही बरोबर खाशील तू. हा कोक फ्रूट. म्हणजे बाबू काय खाणार आहे रे. बघ अशा खातात दोघं. बापले आता खातील मस्त पैकी. और एक पेंडिंग आहे. ती बोलली की अजून एक पेंडिंग आहे येऊन जाईल. खाऊन घे हे घे. जा बेटा जा बरं बाबू. यांचे फ्राईज छोटे का वाटतात रे. हां अय यांचे फ्राईज छोटे आहेत. अजून एक बर्गर कुठे आहे. नको तू भांडतो नंतरला.
खावा खावा. नाव तर माझं खराब करतो आणि स्वतः खातो. हा कसं खातोय मला विचारत पण नाही आज. नको नको नको. दिलं तिला प्राईज दिला. घे बाबू. हे पण पिऊन घ्या मला काय नको. हा पण नाही नाही पण नाही. अरे आज ठीक आहे आज विक्रांतचा दिवस आहे तू घे खाऊन. नको जे पिऊ शकते अजून एक बर्गर येणार आहे तुझा. बर्गर आला हा तिकडवला असेल ना जरा डबल चीज तू खा तू का खा खा चल टेस्ट करून दे मला परत ठीक आहे. नाही जाणार कुठे. कसं आहे खाऊन घे चल. चला गॅस आता चाललो आम्ही. आईस्क्रीम घेते का चॉकलेट पाहिजे. चॉकलेट बघून पागल झाली. घे आता लॅक्टोजन 120 मध्ये किती येते रे किती येत बघ. ₹7 120 लिहिलं फक्त प्राईज लिहिलं. बघ किती आहे बघ त्याचे पण लागतच ना. घे मग बघ किती आहे 5 4 सो गाईज आम्ही आलो बाहेरून फिरून. डायपर घेतला बाबूला लॅक्टोजन घेतलं. स्टेज 3 घेतलं ना ते आपण बाबूला बिकॉज 12 नंतर स्टेज 3 चालू होतं. तुम्ही तुमच्या बाबूला काय देतात म्हणजे आता म्हणजे 1 इयरच्या वरती तुम्ही कुठलं देतात तुम्ही पण कमेंट करून सांगा राईट ना. आम्ही आता ॲप्टामिल देत होतो 1 इयरपर्यंत ॲप्टामिल दिलं लॅक्टोजन. रियाजचा विचार चालू आहे की आता कुठलं दूध चालू कर बाहेरचं दूध चालू करायचं की नाही. गाईचं नाही तर म्हशीचं दूध चालू करूया कारण कसं त्याच्यात तिला केसर टाकून देईल ना. हा आणि गायज आम्ही जम्मूवर कुठं आणली काश्मीरवर केसर आणली ना. काश्मीरवरून केसर आणले आम्ही. अक्रोड आणले तुम्हाला दाखवेन नंतर ना मी. अक्रोड केसर सर्व जे जे काय आणले ते सर्व. तर आता पहिल्यांदा या लोकांसाठी मला कलेजी बनवायची. तुम्ही बघू शकता बघा दुपारी ना मी इथं बांगड्याचं कालवण करून ठेवलेला आणि भात केला आहे. त्यानंतर डाळ बनवून ठेवली. तरी पण या लोकांना पाहिजे असतं. तुम्ही बोलता नॉनव्हेज लागते ना. नॉनव्हेज लागतं आम्हाला म्हणजे आम्ही खातो. पण आम्ही मी नाही खातो खात कलेजी. मला नाही आवडत. खायचा कलेजी मच्छी खाते ना तू. मी फक्त मच्छी लवर आहे बस बस. आणि कोण पण मला भेटायला आलं तर तुम्ही मला मच्छी घेऊन येऊ शकता बिनधास्त. आणि डायपर घ्यायला तिकडे पण ती पोरगी ओळखीची होती ना आपली. आणि मॅक्टीमध्ये पण ना. मग हा बॅगडीमध्ये पण होतं. चला guys, आता मी ना कलेजी बनवायला घेते. कारण कलेजी कोणाकोणाची फेवरेट आहे ते सांगा तुम्ही. कलेजी भारी लागते माहिती तुला खरं. मलाच का नाही आवडत कलेजी. मला नाही आवडत कलेजी. वाटतं कोणाला नाही. मला नाही आवडत. तर आता कशी कलेजीसाठी मी तयार बनवणार आहे. तवावर किंवा कढईमध्ये आपण बनवू शकतो पण आपण याच्यामध्ये जास्त पाणी टाकणारच नाही. सुकी बनवशील ना कलेजी फ्राय ना. कलेजी फ्राय म्हणजे जे आपण तुला माहिती तुला बनवतो ना तेव्हा दिलेलं तुला माझ्या ताईने दिलं तुझ्या. हा. पण तशी नाही करणार ही थोडी अलग करेन. त्याच्यामध्ये कांदा वगैरे नव्हता टाकला फक्त ती लसूणवर केली होती मसाल्यात तव्यामध्ये केली ती. तर आता ही थांबा का ते तुमचं हे पण इथं कापून ठेवलं सर्व. माझं कापून काय आहे चला काही आता आपण आहे ना कलेजी तयारी करतो. तेल मस्त झालंय गरम त्यात आपण कांदा टाकूया. 10 दिवसानंतर कांदा फ्राय करायचा आहे थोडंसं लालसर. हो आणि हा लसूण पण मी आत्ताच टाकते. पेस्टलेलं लसूण घ्यायचे. हे आमचं तुटलं त्या मावशीकडनं काम करता करता मोठावाला होता. मग डिमांड एवढा मोठा घेतला होता आठवतंय ना की नाही. हो मला वाटतं मॅडम इथं नाही ना. तर कांदा आपण तोपर्यंत लाल करून घेतो. गाय आम्ही काश्मीरी मसाला आणला तो त्याच्यावर काय दाखवणार त्याची मी रेसिपी दाखवणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्की दाखवेल ते तुम्हाला. नक्की म्हणजे ट्राय करू आम्ही. नाही मी नक्की दाखवेन. दाखवू म्हणजे काश्मीरीचा मसाला तर काश्मीरी चव आपल्या काश्मीरी
लोकांचा रियांशी काश्मीरी मसाला जे घरात राहतात त्यांच्या तो मसाला तिने आपल्या घरी आणला ना. ते बघा ना तुमची पोरगी काय करते का ते बघा. काढते. तर कांदा असं ना कलजीसाठी थोडासा उभा कापायचा आणि त्याला हे करून घ्यायचं. त्याच्यामध्ये कांदा थोडासा आपला कलर चेंज झाला. 2 मिरच्या टाकल्या याच्यामध्ये. आवाज देतो का? हा इकडेच बसली ती बघ तुझ्या इथं. तर कांदा आपला झालाय. जास्त पण काळा नाही करायचा कांदा. तर आता ही कलेजी आहे ना आपण टाकून देऊ याच्यामध्ये. कलेजी आणि काय ते ते गोल काय असतं हे मला पाहिजे हे हर्टचं एक पार्ट आहे ना तर कुठल्या तरी तर ना हे मी तेलावरती आणि ज्याला आवडत नाही जे व्हेज असतील त्याला आवडत नसेल तर जे नॉनव्हेज खात त्याला माहिती आहे कलेजी कशी करावी लागते. मला मी पण ना खायचो लहानपणी. नंतर मग इथं चव बसली तोंडाला. कलेजी खरंच चांगली लागते. नरम कडक कडक पेटा असतो. हॉटेलमध्ये काहीच भेटतो आहे तुला रेस्टॉरंटमध्ये दुसरं काय भेटत नाही. हे भेटतं रेस्टॉरंट बाहेर भेटतं. तर ना हे आपण असं मिक्स केले. हळद मीठ किती टाकणार टाकते. तर याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला दाखवते. हळद टाकते. हळद टाकली त्याच्यानंतरला याच्यामध्ये मसाला टाकायचा. आपलाच मसाला. येस आपला घरातला मसाला जो असतो तो थोडासा स्पायसी एवढं नाही म्हणतो. स्पायसी नाही केला आता मसाला. नमक टाकला. नमक पण टाकायचं. ब्लॅक पेपर थोडी टाकूया आपण याच्यामध्ये कारण ब्लॅक पेपरने त्याला टेस्ट चांगली येते. कधी पण टाकायचं तुम्ही पण ब्लॅक पेपर. काश्मीरची भाजी पण बनव एकदा. काश्मीरची भाजी ना ती पण बनवणार आहे मी. ती त्यांची ना बटाट्याची भाजी असते ना बटाट्याचा किस असतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतरला इथे टाकते मी आता हा मीठ. वाव का भारी दिसते यार. तुला तर भारी दिसते सगळी. खरंच गाय चव येणार आहे लई दिवसानंतर. ते फिकट जेवण करून वैताग थोडंसं गॅसचं फ्लेम मी ना फास्ट केलं. तर बर्गर पण खाल्ला आपले. जर चव आपली मुंबईची चव तिथं पण होता मॅगडी जम्मूला गेलो एवढा खास नाही लागला तुम्हाला खास. ते लेटेस्ट टाकलं नव्हतं ना त्यांनी. नाही टाकलेलं त्यांचं म्हणजे अलगच होतं त्यांचं काहीतरी त्याच्यामध्ये. ते बघ कलेजी आहे ना अशी मस्त मिक्स करून घ्यायची. लसूण यूज करायचं आणि कांदा. आता कुठून पण आले तर एक तरी माझी रेसिपी दाखवतो माझ्या फॅमिलीला आवडते. त्यांना आवडेल ना काय तुम्हाला. आम्ही कुठून पण आलो फिरून आम्ही करतो म्हणजे जेवण बिर्याणी करते फक्त ते दाखवत नाही. पण नक्की दाखवशील नेक्स्ट टाइम. जेवण किती बनवतो आपण सांग अलग. तर बाबू थोडा टाइम भेटत नव्हता तर बाबू मला मोठं राहते आजीसोबत. जे बाबू झालाय तरी मी जेवण बनवते फक्त मी मला कॅमेरा मारायला भेटत नाही. तर आता हे ना गॅस याच्यावर झाकण ठेवून देते. पाणी टाकायचं नाही याच्यामध्ये. ठेवून द्यायची वाफेवरती 10 मिनिटं. तर हे बघा राईस याच्यामध्ये ना मी थोडं पण पाणी नव्हतं टाकलं होतं. ते याच्याने कशाने ते आपलं काय कांदा. हां कांद्याने याला पाणी सुटलं आणि आपली कलेजी झालेली आहे रेडी. हे बघा सुगंध कशा भारी येतो किती दिवस आपली कलेजी शिजले. तोडून टाकायचं चाकून किंवा चमच्याने. तुटलं म्हणजे ते शिजलं आणि बाफेवरती ते शिजतं पटकन. आणि हे बघा प्युअर शिजतं एकदम तुटली. तर आता मी याच्यामध्ये ना कोथिंबीर ॲड करते. आता कोथिंबीर टाकला रंगबिरंगी मोसंबी आहे बघितलं. कोथिंबीर टाकलं वेगळंच एक नशा येतो का कोथिंबीरचा. कोथिंबीर बघून का डोळ्याला. चला गॅस आता भेटू जेवायला डायरेक्ट. चला ही मिक्स झाली. आता मी गॅस बंद करते आणि तुमचं जेवण रेडी येऊ तुम्हाला जेवायला. आणि गॅस कसं वाटलं आज खरं सांगा रियाची आज जेवण म्हणलं एवढं दिवसानंतर. मला दाखवलं मला शेअर केलं म्हणजे तुमच्यासोबत तिने. आवडतं तुम्हाला रियाचीचं जेवण. सगळ्यांना आवडतं जेवण. सर्वांना आवडतं माझं हां ना. जेवण आणि तुम्हाला ओरडलेलं पण आवडतं. हां का. चला नेक्स्ट ट्रिप कुठं झाली ब्लॉकच काढला विसरून कलेजी चक्करमध्ये का. मी तर सांगितलं होतं तुम्हाला कलेजीची मला टेस्ट सांगा कशी झाली. एवढी खाल्ली म्हणजे टेस्ट नाही सांगितली. मस्त झाली एकदम. आता हिला बोललो की नेक्स्ट टाइम अशीच बोललो. रोज बनव बोलले. रोज कलेजीच खायची का आता. सलाड पण दिले मला.